हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळ्यांनी कधी लग्नामध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये मसाले भात खाल्ला आहे का? आणि तुम्हाला असं वाटतं की तो मसाले भात घरी बनवणं शक्य आहे, तर तुम्ही ही रेसिपी बघा आणि तो मसाले भात बनवा. तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरच्या जारमध्ये एक कांदा, एक टमाटा, थोडासा लसूण, थोडंसं अद्रक, हे सगळं रफली चॉप करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर एक तेजपत्ता चं पान आपल्याला तोडून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. 2 लवंगा, 2 मोठी इलायची, 2 छोट्या इलायची, थोडेसे धने आणि जे काही तुमच्याकडे खडे मसाले अवेलेबल असतील ते थोडे थोडे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढायचं आहे बारीक. आणि एक कढई घ्यायची, एक कढई तापायला ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यात जिरे टाकायचे, तडतडू द्यायचे आणि हा जो मसाला आपण काढला मिक्सरमधून तो आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. तेल थोडंसं जास्त टाकायचं. तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. परतला की इथे मी गोबी आणि आलू थोडासा मोठा मोठा कापला आहे, तो मी ह्याच्यामध्ये टाकते. असेच पीसेस कापायचे जेणेकरून आपल्याला मसाले भातामध्ये ते दिसतात आणि खायला मजा येते. मग थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं धणे पावडर आणि थोडंसं गरम मसाला मी टाकला आहे. सगळं अर्धा चम्मच मी टाकला आहे, कारण की खडे मसाल्यांचा तिखटपणा याला ऑलरेडी आलेला आहे. त्यानंतर आपण हे थोडंसं परतून घ्यायचे आलू आणि गोबी. त्याच्यानंतर आपण थोडंसं इथे पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर थोडंसं झाकून घ्यायचे जेणेकरून हे शिजेल. आणि त्यानंतर आपल्याला इथे तांदूळ टाकायचे. तांदूळ मी 5 मिनटं 10 मिनटं आधी तुम्ही भिजवून ठेवू शकता. मी 10 मिनटं आधी भिजवले होते. आणि तुम्हाला जे आवडतात ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता. मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे, बासमती पुलाव तांदूळ. आणि व्यवस्थित आपल्याला टाकून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, झाकून ठेवायचे. आणि 70% तांदूळ शिजला की त्याच्यामध्ये आपल्याला मटार टाकायचे. मी इथे फ्रोझन मटार टाकते, ते ऑलरेडी बॉईल्ड असतात, त्याच्यामुळे मी शेवटच्या स्टेजला टाकते आहे. तुम्ही जर कच्चे मटार टाकत असाल तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण गोबी बटाटा टाकला तेव्हा टाकू शकता. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, थोडंसं वाफू द्यायचे. आपला मसाले भात व्यवस्थित शिजत आला आहे आणि आता बघू शकता की हा भात शिजलेला आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.